इथून आपण आतमध्ये एंटर केलं ना की हा पूर्ण असा पार्किंग स्पेस आहे. इथे तुम्ही तुमचे 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्क करू शकता. एक्झिबिशनमध्ये एंटर करता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे खूप सुंदर अशी क्रॉकरी पाहायला मिळेल. हे ना बाहेर इथे खूप सुंदर सुंदर अशी क्रॉकरी, पण आता खूप ऊन आहे ना, मी तुम्हाला बाहेरचं संध्याकाळी दाखवते. आता आपण ना इथून आतमध्ये जाऊयात. मी आतमध्ये जे स्टॉल्स आहेत ना ते एक्सप्लोर करूया. मी इथे आले होते ना तेव्हा संध्याकाळचे काहीसे 4:30-5 वाजले होते, पण तरी सुद्धा बाहेर इतकं ऊन लागत होतं ना, म्हटलं आपण आतमध्ये आधी काय काय ते बघून घेऊयात. आतमध्ये आलो ना की तुम्हाला कुर्ती, साडीज, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस मटेरियल, बँगल, ज्वेलरी ह्यांचे खूप वेगवेगळे स्टॉल्स पाहायला मिळतील आणि यांच्याकडे भरपूर व्हरायटी आहे. ज्वेलरीमध्ये म्हणा, साडीमध्ये म्हणा, कपड्यांमध्ये म्हणा. सगळ्यात पहिल्यांदा तर मी या बँगलच्या शॉपवरती आली होती. इथे ना खूप छान छान अशा बँगल्स आहेत. 200-300 रुपयापासून याची स्टार्टिंग प्राइस आहे. इथे तुम्हाला लाखाच्या बांगड्या, काचेच्या बांगड्या, वेगवेगळ्या डिझायनर बांगड्या सुद्धा मिळतील. तुम्हाला जर खूप कम्फर्टेबल असे सोफा कवर किंवा कॉटनचे बेडशीट्स वगैरे हवे असतील ना तर ते सुद्धा इथे आहेत. खूप छान छान व्हरायटी आहे आणि मेन पॉईंट म्हणजे याचं फॅब्रिक खूप जास्त छान आहे. हँड पेंटेड साड्या जर तुम्हाला हव्या असतील, अगदी कॉटनच्या सुती साड्या तुम्हाला हव्या असतील डेली वेअरसाठी किंवा समर वेअरसाठी, तर त्याचं खूप भन्नाट असं इंस्टाग्रामेबल कलेक्शन इथे आहे आणि ह्या साड्यांची स्टार्टिंग प्राइस ना 700 रुपीजपासून आहे. मला पर्सनली खाली गोंडे वगैरे लावलेले असतात किंवा छोटी छोटी फुलं असतात ना ज्या साडीवरती हँड प्रिंट केलेली, त्या साड्या खूप जास्त आवडतात. इथे अशाच साड्यांचं तुम्हाला भरपूर कलेक्शन पाहायला मिळेल. डेली वेअरसाठी जर तुम्हाला कुर्ती हव्या असतील ना जीन्सवरती किंवा प्लाझोवरती, तर त्या अगदी तुम्हाला 200 रुपीजमध्ये सुद्धा मिळतील. जर तुम्हाला कॉटनचे डेली वेअरचे प्लाझो घ्यायचे असतील ना तर 250 रुपीजला आहेत, 500 रुपीजला 2 प्लाझो असे आहेत. किंवा हे जर चिकनकारीचे प्लाझो हवे असतील, ह्यांचा घेर खूप मोठा आहे, हे तुम्हाला 400 रुपीजमध्ये मिळतील. इथे ना तुम्हाला डेली वेअरच्या कुर्तीज म्हणा किंवा डेली वेअरसाठी साडी वगैरे हवे असतील ना तर त्याचं कलेक्शन खूप जास्त छान आहे आणि समरसाठी अगदी बेस्ट असं कलेक्शन इथे अवेलेबल आहे. तुम्हाला जर बनारसी साड्या हव्या असतील, कांजीवरम साड्या हव्या असतील, टिश्यू सिल्क हवे असेल, महेश्वरी सिल्क साडी हवी असतील ना, सगळ्या साड्यांची व्हरायटी तुम्हाला इथे मिळेल. अगदी स्वस्तापासून अगदी महागापर्यंत सगळ्या प्रकारची व्हरायटी तुम्हाला इथे कपड्यांमध्ये पाहायला मिळेल. आता ना इथे मुलांसाठीचे सुद्धा भरपूर स्टॉल्स आहेत जिथे तुम्हाला मुलांसाठीचे 3/4 पाहायला मिळतील किंवा मग कुर्ते वगैरे आहेत, शर्ट्स आहेत. सनग्लासेस वगैरे हवे असतील, कुठे बीच वेकेशन वगैरे प्लॅन करत असाल, फिरायला जाणार असाल तर सनग्लासेसची सुद्धा इथे भरपूर व्हरायटी आहे. अगदीच प्युअर लेदरचे पर्स तुम्हाला इथे मिळतील. जेंट्ससाठी पॉकेट वगैरे हवे असतील तर ते मिळतील. फुटवेअर आहेत इथे. मोजडीचं खूप छान कलेक्शन आहे आणि मोजडीची स्टार्टिंग प्राइस 400 रुपीज आहे. त्यानंतर तुम्ही जर हिल वगैरे घेतलीत ना तर ती तुम्हाला 700-800 ह्या रेंजमध्ये मिळेल. आता इथे मोजड्यांमध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आहे आणि या स्टॉलवरती ना पूर्ण सगळ्या मोजड्याच आहेत. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता, कारण छान टिकतात इथल्या मोजड्या वगैरे. अशा पद्धतीने ना ह्या हाताने विणलेल्या बास्केट सुद्धा इथे आहेत. खूप सुंदर वाटत होत्या ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आहे इथे. आता ज्वेलरी किंवा एक्सेसरीजचं म्हणायचं झालं ना तर अगदी 20 रुपीजपासून स्टार्टिंग प्राइस आहे. यामध्ये तुम्हाला ना खूप वेगवेगळे हेअर क्लिप्स वगैरे सुद्धा मिळतील. हेअर एक्सेसरीजची ना इथे खूप जास्त व्हरायटी असते. युनिक असे क्लचर्स, क्लिप्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील. लहान मुलांसाठी सुद्धा तुम्ही जर हेअर बेल्ट वगैरे बघत असाल, छान क्यूट छोटे छोटे असे नेकपीस किंवा इयरिंग्स बघत असाल ना लहान मुलांसाठी, तर त्याची सुद्धा भरपूर व्हरायटी असते इथे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं तुम्हाला 30, 40 आणि 50 रुपयाच्या रेंजमध्ये मिळेल. त्यानंतर इथे ना हा एक स्टॉल होता जिथे समर कलेक्शन आहे पूर्णपणे. आता समर कलेक्शन म्हणजे काय, तर इथे तुम्हाला समरसाठी वापरण्यासारखे सगळे ड्रेसेस आहेत. वन पीस आहेत आणि लॉंग ड्रेस सुद्धा आहेत. जे शॉर्टवाले वन पीस आहे ना ते तुम्हाला 400-500च्या रेंजमध्ये मिळतील आणि जे लॉंगवाले वन पीस ड्रेसेस आहेत ना ते तुम्हाला 700-800 रुपीजच्या रेंजमध्ये मिळतील.
तसं म्हणायला गेलं ना की ह्यावेळेला एक्झिबिशनमध्ये मला व्हरायटी खूप जास्त वाटली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना इथे ना प्राईस खूप कमी आहेत. आता जसे हे वाले टॉप तुम्ही पाहताय अगदी 200 रुपीजला हे टॉप आहेत. त्याच्यासोबत तुम्हाला पेअर करायचं असेल तर तुम्ही अशा पॅन्टसुद्धा घेऊ शकता. ह्यासुद्धा 200 रुपीजला तुम्हाला मिळतील. डेली वेअरसाठी अगदी बेस्ट आहेत. त्याचबरोबर ना 150 रुपीजवाले सुद्धा भरपूर असे हे टॉप आहेत जे तुम्ही जीन्सवरती वगैरे घालू शकता. आता जर कुणाची लग्न सराई वगैरे असेल ना आणि तुम्हाला डिझायनर पर्स जर हवे असतील त्यासुद्धा हँडमेड अशा तर तुम्हाला इथे त्याचं भरपूर कलेक्शन मिळणार आहे. अगदी 400 पासून स्टार्टिंग प्राइस आहे पर्सेसची. तुम्हाला 700, 800 ते 1000च्या रेंजपर्यंत खूप इझिली पर्सेस मिळून जातील. त्यासुद्धा अगदी हँडवर्क केलेल्या. एक्झिबिशनच्या बाहेरच्या बाजूला तर गृहोपयोगी वस्तू आहेतच. घराच्या सजावटीसाठी लागणाऱ्या सुद्धा भरपूर वस्तू आहेत. पण आतमध्ये सुद्धा काही असे छोटे छोटे स्टॉल्स आहेत ज्यांच्यावरती घराच्या डेकोरेशनसाठी तुम्हाला काही छान छान वस्तू हव्या असतील तर त्या तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला युनिक आणि क्वालिटी अशी ज्वेलरी हवी असेल ना तर एक्झिबिशनमधल्या ह्या वाल्या स्टॉलवरती या. ह्यांच्याकडे इयरिंगचं कलेक्शन वगैरे खूप जास्त सुंदर आहे. एक्झिबिशनचा हा भाग तर छान आहेच. इथे तुम्हाला खूप छान छान अशा सगळ्या स्वतःला सजावटीच्या वस्तू मिळणार आहेत. पण तुम्हाला घराच्या सजावटीसाठी काही छान वस्तू घ्यायच्या असतील किंवा छान छान अशी क्रॉकरी घ्यायची असेल ना तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा. कारण की बाहेरच्या साईडचं कलेक्शन तर आपण अजून बघितलेलंच नाही आणि खरी गंमत तर त्या कलेक्शनमध्येच आहे. ऊन असल्यामुळे मगाशी मी तुम्हाला ते कलेक्शन दाखवलं नाही आहे. पण ना मी जसे जसे पुढे जात होते तसं तसं ह्या एक्झिबिशनला बराच वेळ लागत होता. बाहेर निघेपर्यंत अगदी संध्याकाळ झाली होती. आणि इथे शॉपिंग करण्याची मजा तर खरी संध्याकाळीच येते कारण इथे लाईट्स वगैरे ऑन होतात. मस्त संध्याकाळी पंखा बिंखा असतो त्यामुळे मजा येते संध्याकाळी शॉपिंग करायला. आता बाहेरचं कलेक्शन तर मी तुम्हाला दाखवणारच आहे पण आतमध्ये सुद्धा इथे हा खजाना आहे जो तुम्ही अजिबात मिस करून चालणार नाही. कारण इथे वुडनच्या डेकोरेशनच्या इतक्या सुंदर सुंदर वस्तू आहेत ना ज्या तुम्ही तुमच्या घरात डेकोरेट करू शकता किंवा किचनमध्ये यूज करू शकता. अशा खूप सुंदर सुंदर वस्तू इथे आहेत. आणि हे सगळे अँटिक, युनिक आणि क्यूट असे पीसेस तुम्हाला इथे मिळतील. घराच्या सजावटीला ना ह्या अशा काही मोजक्या वस्तू 4 चांद लावून जातात. आणि गंमत म्हणजे इथल्या सुद्धा वस्तूंची स्टार्टिंग प्राइस फक्त 50 रुपये आहे. तुम्हाला अगदी 50 रुपयापासून 200-300 रुपयापर्यंत इझिली ह्या सगळ्या वस्तू मिळून जातील. इथे ना माझ्या मागे सुद्धा वुडनच्या खूप छोट्या छोट्या आपण ज्या किचनमध्ये वापरतो ना त्या सगळ्या वस्तू आहेत किंवा की होल्डर वगैरे आहेत. खूप छान छान आहेत. आणि मागे ना हे चेअर टेबल किंवा सजावटीच्या काही वस्तू आहेत. खरंच खूप सुंदर आहे बरं का. हे इथलं मला कलेक्शन खूप जास्त सुंदर आहे. आता हा जो पाळणा तुम्हाला दिसतोय ना यावरती जे काही वर्क केलं हे पूर्ण हँडवर्क आहे. इथे जेवढ्या काही लाकडाच्या वस्तू तुम्हाला दिसतात आता हे फ्लॉवर पॉट वगैरे किंवा आतापर्यंत मी ज्या वस्तू तुम्हाला दाखवल्या ना ह्या सगळ्या हँडवर्क केलेल्या आहेत. इथे ना मी घातलेला कडा अगदी मॅच होत होता ह्यावाल्या फ्लॉवर पॉटला, ते मी तुम्हाला दाखवत होते. असो ह्या सगळ्या वस्तू तुम्ही बघा, ह्या पूर्ण ना हँडक्राफ्टेड वस्तू आहेत ज्या इथल्या कारागिरांनी हाताने बनवलेल्या आहेत. त्यामुळे ह्या वस्तू जितक्या सुंदर दिसतात ना तितक्याच ह्या वस्तू टिकाऊ सुद्धा असतात. आता इथेच यांनी ना अजून एक सेक्शन बनवलेला आहे महालक्ष्मी घरसंसार म्हणून, जिथे तुम्हाला ना घरासाठी उपयोगी अशा जेवढ्या काही प्लास्टिकच्या वस्तू असतात ना त्या सगळ्या मिळतील. आणि या सगळ्यांची प्राइस ना 20 रुपीज, 30 रुपीज ते 50 रुपीज अशी आहे. आता एक एक करून मी तुम्हाला ह्या वस्तू दाखवत बसले ना तर खूप जास्त वेळ होईल व्हिडिओला, त्यामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये बघून घ्या की काय काय वस्तू आहेत. इथे त्यांनी वेगवेगळे सेक्शन केलेले आहेत, 20 रुपयावाल्या वस्तूंचे, 30 रुपयावाल्या आणि 50 रुपयावाल्या वस्तूंचे. आणि भरपूर मोठा हा वाला पॅसेज सुद्धा आहे आणि इथे भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत. तुम्ही इथून बऱ्याच वस्तू घेऊ शकता जर तुम्हाला प्लास्टिकमध्ये काय हवं असेल तर. आता इथून आपण बाहेर पडलो ना की बाहेरचं सगळं सेक्शन चालू होतं आणि सगळ्यात भारी कलेक्शन तर इथलं आहे, कारण की मला एक्झिबिशनचा हा वाला पार्ट खूप जास्त आवडतो. तुमच्या घराचं छान असं लिव्हिंग रूम असेल, तो तुम्हाला सजवायचा असेल ना तर खूप छान छान अशा आर्टिकल्स तुम्ही इथून घेऊ शकता. खूप सुंदर सुंदर अशा वस्तू आहेत इथे घेण्यासारख्या. तुम्हाला जर पेंटिंग आवडत असतील आणि त्यातल्या त्यात जर तुम्हाला हँड पेंट केलेल्या पेंटिंग आवडत असतील ना तर मग काय विचारायलाच नको, कारण इथे ना हँड पेंट केलेल्या पेंटिंगचा खजाना आहे असं तुम्ही म्हणू शकता. काय काय पेंटिंग तर इथे अशा आहेत ना की ज्या खरंच रिअल वाटतात. इतकं बघून छान वाटत होतं ना.
एखादी पेंटिंग तुम्हाला कस्टमाइज करून हवी असेल तर ती सुद्धा तुम्हाला इथे मिळते आणि खरंच इथल्या पेंटिंग खूप जास्त सुंदर होत्या. काय काय राधाकृष्णाच्या पेंटिंग तर ना इथं अगदी जिवंत असल्यासारख्या वाटत होत्या. आता हे एक्झिबिशन जितकं त्यांच्या बाकीच्या वस्तूंसाठी फेमस आहे ना, तितकंच त्यांच्या विंटेज फर्निचरसाठी सुद्धा फेमस आहे. कारण इथे तुम्हाला ना प्युअर सागवानाचं कोरीव काम केलेलं सगळं फर्निचर मिळणार आहे. मग त्यामध्ये सोफा सेट असू दे, काउच असू दे, ड्रेसिंग टेबल, वेगवेगळ्या प्रकारचे सेंटर टेबल, ह्या सगळ्याचा यामध्ये समावेश होतो. आता हा वाला एक सोफा सेट तुम्ही बघा, किती युनिक आहे. असं घरात जर असं काही फर्निचर आपण नेलं ना तर सगळेच विचारणार तुम्हाला की हे कुठून आणलं. तुम्हाला तुमच्या घराच्या अकॉर्डिंग काही फर्निचर इथून कस्टमाइज करून घ्यायचं असेल ना तर ते तुम्हाला फर्निचर कस्टमाइज सुद्धा करून देतात. आता हे सगळं फिरून झाल्यावरती येतो सगळ्यात महत्त्वाचा, तो म्हणजे हा बाहेरचा क्रॉकरीचा सेक्शन, ज्यामध्ये ना वेगवेगळे डिनर सेट आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्लॅटरच्या प्लेट आहे. तुम्हाला छान छान असे मग्स, कप्स इथे पाहायला भेटतील. टी सेट, कॉफी सेट वगैरे इथे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. इथे ना भरपूर असं क्रॉकरी सेक्शन आहे आणि ज्यामध्ये ना टी सेटची वगैरे जी व्हरायटी आहे ना ती इथली खूप जास्त छान आहे. आणि सगळ्यात जास्त जर मला इथलं काय आवडलं असेल ना ते म्हणजे इथलं मगवालं सेक्शन. कारण इथे जे मगचं कलेक्शन आहे ना ते खूप जास्त सुंदर आहे. मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते. त्याआधी इथे काय काय आहे अजून क्रॉकरीमध्ये ते तुम्ही बघून घ्या. तुमच्या डायनिंग टेबलला जर वेगवेगळ्या अशा छानशा क्रॉकरीने किंवा तुमच्या किचनला वेगवेगळ्या अशा क्रॉकरीने सजवायचं असेल ना तर तुम्ही एक्झिबिशनमधून नक्कीच शॉपिंग करू शकता. थोडेसे एक्सपेन्सिव्ह क्रॉकरी असते इथे, पण ना अगदी युनिक आणि छान असते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंस्टाग्रामवरती आपण जेवढे मग बघतो किंवा एस्थेटिक असे जितकं मगचं कलेक्शन आहे ना ते सगळं तुम्हाला यावाल्या एक्झिबिशनमध्ये मिळणार आहे. आणि या मगची स्टार्टिंग प्राईस 150 रुपये आहे. पण खरंच इथलं मगचं कलेक्शन ना खूप जास्त इंस्टाग्रामेबल आणि खूपच युनिक आहे, खूप सुंदर आहे. मला खूप जास्त आवडलं. हा वाला पूर्ण ना कपचा सेक्शन आहे, कप मगचा सेक्शन आहे, खूप सुंदर आहे तिथे कप. हा पूर्ण क्रॉकरी सेक्शन आहे. तिकडे ना तुम्हाला प्लांटर्स बघायला मिळतील वेगवेगळे. तिकडे तुळशी वृंदावन वगैरे सुद्धा आहेत. इथे सुद्धा ना वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत जे तुम्ही घेऊ शकता. अगदी युनिक असे डेकोरेटिव्ह पीस आहेत. नाही म्हटलं ना तरी हा बाहेरचा सेक्शन फिरायला सुद्धा तुम्हाला तास 1.5 तास अगदी आरामातच जातो. तुम्हाला जर ह्या एक्झिबिशनला यायचं असेल ना तर 3-4 तासाचा वेळ काढूनच या. कारण की इथे जर तुम्हाला फिरायचं असेल, छान छान अशी शॉपिंग करायची असेल ना तर तितका वेळ तुम्हाला लागणारच आहे. हे एक्झिबिशन ना फक्त येत्या 7 जूनपर्यंत असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर अजून ह्या एक्झिबिशनला गेला नसाल ना तर पटापट घाई करा आणि ह्या एक्झिबिशनला नक्कीच जाऊन या. छान अशी ज्वेलरी खरेदी करायची असेल, खूप छान छान असे कपडे, स्वस्तात मस्त असे कपडे घ्यायचे असतील आणि खूप छान छान असं मग घ्यायचे असतील ना तुम्हाला, तर मग हे एक्झिबिशन खास तुमच्यासाठी आहे असं तुम्ही म्हणू शकता. सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत असं एक्झिबिशनचं टायमिंग आहे. पण माझं म्हणणं आहे तुम्हाला जर एक्झिबिशनला जायचं असेल ना तर संध्याकाळच्या वेळी जा, मस्त निवांत असं 5 वाजता वगैरे. कारण ना संध्याकाळी इथे खूप छान वाटतं. एक्झिबिशनला गेलात तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.